जय बाबाजी भक्त परिवार शांतिगिरी महाराजांना नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरविणार. जय बाबाजी भक्त परिवाराच्या बैठकीतला निर्णय. राज्यभरातील भाविकांची फौज प्रचार कार्यात उतरणार. जय बाबाजी भक्त परिवार आगामी लोकसभा निवडणुकीत 7 मतदारसंघात सक्रिय सहभागी होणार असून भक्त परिवाराचे प्रमुख अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराजांना देशभक्तीसाठी राजकारणाच्या मुद्रीकरणासाठी नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा जय बाबाजी भक्त परिवाराच्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आली. राज्याचे राजकारण आणि सध्याची परिस्थिती पाहता संतांच्या कट्ट्यावर राष्ट्र निर्मितीची जबाबदारी देणे गरजेचे आहे. या विज्ञान युगातही आपली भारतीय संस्कृती किती फायदेशीर आहे आणि तिचं अनुकरण की पाश्चात्य देश व त्या देशातील नागरिक हे कुतूहलाने पाहत असतात व अनुकरण सुद्धा करत असतात. हे काही वर्षापासून आपण पाहत आहोत. याचं मुख्य कारण म्हणजे आपण सर्वांनी या घडीला स्वीकारलेलं आपलं प्रखर हिंदुत्व होय. राजकारण असो किंवा समाजकारण यात निस्वार्थ त्याग वैराग्यता याचा थेट हस्तक्षेप असणे हे या गोष्टीचे मुख्य कारण आहे. कारण राजकीय नेते जिथे स्वार्थ आणि तिथं संत तिथे विश्वास सध्या हे समीकरण सर्वसामान्य माणसाच्या मनातले आहे आणि हे तितकेच खरे आहे. येत्या काही दिवसात 2024 ची निवडणूक रणसंग्राम भरणार आहे. यात आपल्या पिढीजात पदा असल्यासारखे राजकीय नेते तयारीला लागले आहेत. यात देशसेवेचा भाव दिसेनासा झाला आहे. आज राजकारण कंटाळवाणं वाटत असताना राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी एक आनंदाची बातमी समाजाला देण्यासाठी राज्यभरातील जय बाबाजी भक्त परिवाराच्या झालेल्या बैठकीत निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठ याचे विधिश्र अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांना निवडणुकीत लोकसभेच्या रणांगणात उमेदवारी देऊन उतरवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. बाबाजींना निवडून आणण्यासाठी भक्त परिवाराकडून राज्यभरातील सर्व भाविक प्रचार करण्यासाठी नाशिकला दाखल होणार आहेत. बाबाजींनी देखील भक्त परिवाराच्या आग्रहाखातर व काळाची गरज म्हणून नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास मान्यता दिली आहे. जय बाबाजी भक्त परिवार छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, जालना, दिंडोरी, अहिल्यानगर आदी 7 लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत देखील निस्वार्थी व देशभक्त उमेदवाराकडून निवडून आणण्यासाठी भक्त परिवार सहभागी राहणार आहे. निवडणुकीसाठी भक्त परिवार नियोजनबद्धरित्या कामाला देखील लागला आहे. खर तर बाबाजी ही उमेदवारी राजकारणांना कलटणी देणारी आहे. कारण दरवर्षी एक मंत्री जे काम करू शकत नाही असे दर्जेदार समाजहिताचे, धर्महिताचे, देशहिताचे कार्य महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज दरवर्षी कुठलीही सत्ता अथवा पद नसताना करत असतात. आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक. ग्राह्य दृष्टीने बालसंस्कार, व्यसनमुक्त समाज, महिला सक्षमीकरण यासाठी परिश्रमपूर्वक भरीव कार्य आहे. सत्तेचं बळ मिळाल्यास महाराज शक्य गोष्टी तर करतीलच, परंतु अशक्य गोष्टी देखील सहज शक्य करून दाखवतील असे मात्र नक्की आहे. आजपर्यंतचा इतिहास आहे की या सर्व भारत भूमीच्या सर्व तत्वाचं रक्षण हे संतांनीच केलं आहे. महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने चिखल झालेल्या राजकारणात पुन्हा देव, देश, धर्महिताच्या कार्याचा सुगंध दरवळेल. निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने उत्तराधिकारी पूजनीय वंदनीय महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व त्यांच्या आशीर्वादाने जय बाबाजी भक्त परिवार लोकसभा 2024 18व्या लोकसभेला आपण सामोरं जाताना आज भक्त परिवार आपली भूमिका स्पष्ट करत आहे. जय बाबाजी भक्त परिवारानं अविरतपणे आध्यात्मिक सामाजिक कार्य केलेलं आहे आणि 2009 पर्यंत गुप्त पद्धतीनं राजकारणामध्ये असलेला भक्त परिवार 2009 पासून सक्रिय राजकारणामध्ये सहभागी झालेला आहे. 2009, 2014, 2019 या सर्व लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांमध्ये जय बाबाजी भक्त परिवाराची भूमिका ही राहिलेली आहे. येणाऱ्या 2024च्या लोकसभेकरता सुद्धा लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा, राजकारणामध्ये चांगल्या लोकांनी पुढाकार घ्यावा,
चांगले लोक राजनीतीमध्ये आले पाहिजे या उद्देशानं 2009, 2014 आणि 2019 पेक्षाही पण जास्त तीव्र गतीनं जय बाबाजी भक्त परिवार राजकीय भूमिका घेणार आहे. जय बाबाजी भक्त परिवाराचं प्रभाव क्षेत्र असलेले महाराष्ट्रातील 7 लोकसभा मतदारसंघ, ज्या 7ही लोकसभा मतदारसंघांमध्ये लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा, या न्यायाने चांगले लोक राजकारणामध्ये यावे आणि लोक राजकारणामध्ये जे करतात ते आपण न करता हा शुद्ध विचार घेऊन, सत्य विचार घेऊन 7ही लोकसभा मतदारसंघामध्ये भक्त परिवारानं आपलं कार्य सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर चांगले लोक येण्याकरता कोणीतरी मोठा माणूस जर पुढे आला तरच चांगले लोक येण्याचं धाडस करतील आणि भक्त परिवारांना सगळा विचार करता आमच्याकडे चांगला, सक्षम आणि चारित्र्य संपन्न, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वतःचा दशक्रिया अगोदर केला, स्वतःचं पिंडदान केलं, स्वतःचं श्राद्ध केलं आणि संन्यास घेऊन अविरतपणे जनसेवा हीच ईश्वर सेवा या न्यायानं समाजाचं कार्य सुरू केलं. त्या पूजनीय शांतिगिरी महाराजांना 2024च्या लोकसभेकरता भक्त परिवारानं निर्णय करून 7ही लोकसभेत भूमिका घेत असताना कोणीतरी चांगला अधिकारी माणूस असावा म्हणून पूजनीय शांतिगिरी महाराजांना सुद्धा निवडणूक लढवण्याचा आग्रह भक्त परिवारानं केलेला आहे. आणि फक्त आग्रहच नाही तर त्यांना 100% नाही 1000% ते लोकसभेला भक्त परिवार उभं करणार आणि त्या दृष्टिकोनातनं नाशिक लोकसभेबरोबरच 7ही लोकसभा मतदारसंघांमध्ये भक्त परिवारानं काम सुरू केलेलं आहे.